दाखवतात की आमचा ब्रँड आहे आणि आम्ही दोघे भाऊ एकत्रित आलोय, त्याचा कुठेही 1% पण फरक मराठी माणसांमध्ये दिसलेला नाहीये. त्या समोर ज्यांच्याकडे नेतृत्व होतं मुंबई महानगरपालिकेचं, त्यांनी काय काय कामं केली आणि काय मुंबईची वाट लावली हा तुम्हाला लेखाजोखा मिळू शकेल. आणि त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले उद्धव ठाकरे आहेत. लोक माफ करणार आहेत त्यांना? म्हणजे मधल्या काळात तर मी बघितलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट पण म्हणायचं बंद केलं होतं. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी कोणी एका युनिव्हर्सिटीने किंवा राज्यकर्त्यांनी दिलेली नाहीये, ही संविधानिक म्हणून दिलेली नव्हती. लोकांनी मनापासून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून संबोधलं होतं. हो, हेच उद्धव ठाकरे मधल्या काळामध्ये राहुल गांधी बरोबर ते भारत जोडोला फिरत होते तेव्हा वंदनीय बाळासाहेब म्हणत होते. शरम वाटली पाहिजे होती. कोळी, आगरी, पारसी हे मुंबईचे मालक आहेत. हो, कोण ठाकरे, कुठनं आले, त्यांचा पूर्व इतिहास तर काढा, मग तुम्हाला कळेल ते खरोखर मुंबईचे कोण आहेत. मुंबई मराठी कोणी दिलाय तुम्हाला अधिकार? मराठी माणसांचा फक्त आणि फक्त वापर करण्यात आला. या पलीकडे उद्धव ठाकरेंनी काहीही केलेलं नाहीये. उद्धव ठाकरेंकडे एक होतं की सुट्ट्या पडल्या की मुलांना अमेरिका आणि लंडनला घेऊन फिरणारे व्यक्ती मुंबईचा विकास काय करणार? अमेरिका, सिंगापूर करत होते, त्या तारखा देऊ शकतो मी. 15-15, 20-20 दिवस, 25 दिवस तुम्ही सुट्ट्यांवर जात होता आणि मुंबई महानगरपालिका आमच्याकडे द्या म्हणून सांगत होता. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांचं मुलाखतींचं सदर आपण चालू केलेलं आहे. आणि आपल्यासोबत शिवसेनेच्या शिंदेचे मुख्य फळीतील नेते किरण पावसकर आहेत. पावसकर साहेब, स्वागत आहे आपलं. पावसकर साहेब, काय सांगता, आता कशी तोप धडकणार आहे शिवसेनेची मुंबईसाठी? ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेनेच्या शिंदेसाठी नवीन आहेत, काय सांगताय? शिवसेनेसाठी आणि शिंदेसाठी नवीन आहेत असं नाही. शिवसैनिक सगळे जुने आहेत, अगदी स्पष्ट शब्दात आहेत. एक ते दाखवतात की आमचा ब्रँड आहे आणि आम्ही दोघे भाऊ एकत्रित आलोय, त्याचा कुठेही 1% पण फरक मराठी माणसांमध्ये दिसलेला नाहीये. कारण हे दूर झाले तेव्हा पण काय फरक पडला नाही आणि जवळ आले तरी यांना काय फरक पडणार नाही. मराठी माणसांना काय फरक पडला? आणि खरोखरच तुम्हाला जर एकत्रित यायचं होतं तर बाळासाहेब हयात असताना तरी यायचं होतं. त्यांना तरी थोडी मनाला त्यांच्या हे वाटलं असतं ना. आता ते गेले, त्यांना जी दुःख द्यायची होती तुम्ही दुःख दिलीत, सेपरेट झालात आणि आता तुम्ही जवळ येत आहेत. आणि बाळासाहेबांच्या मनाला ज्याने दुःख दिलेलं आहे त्याच्यासाठी मराठी माणूस यांच्याबरोबर न जाता हा शिंदे साहेबांसोबत किंवा महायुतीसोबत आमच्याबरोबर राहील. आणि दुसरी गोष्ट एक आहे, मुंबईकरांना काम हवंय. ही मुंबई, जो मुंबईमध्ये कोकणमधला येणारा असेल किंवा राज्यातनं, राज्याच्या बाहेरची लोक आली, त्यांना रोजगार देणारी ही मुंबई आहे. 2 हातांना काम देणारी ही मुंबई आहे. काय परिस्थिती ह्यांनी मुंबईची केली आहे? 25 वर्ष ज्यांच्या समोर, ज्यांच्याकडे नेतृत्व होतं मुंबई महानगरपालिकेचं, त्यांनी काय काय कामं केली आणि काय मुंबईची वाट लावली हा तुम्हाला लेखाजोखा मिळू शकेल. जेव्हा गिरण्या बंद झाल्या, ज्या ठिकाणी तुम्ही आता ही मुलाखत घेताय, हा गिरणगाव होता. लालबाग, परळ, प्रभादेवी हा गिरणगाव होता. ह्या गिरणगावामधनं टेक्स्टाईल इंडस्ट्रीमुळे मुंबईला, आपल्याला जे तुम्ही उपराजधानी म्हणताय, औद्योगिक नगरी म्हणताय, ही औद्योगिक नगरी कोणी तुम्हाला दर्जा दिला? कुठच्या नेत्याने नाही दिलाय आणि कुठे दिल्लीश्वरांनी नाही दिलाय. हा कामगारांच्या घामामुळे या मुंबईला दर्जा मिळाला, श्रमिकांच्या कष्टामुळे मुंबईला दर्जा मिळाला. पण या दर्जाचं ह्यांनी काय केलं? जेव्हा इकडच्या मिल बंद कोणामुळे झाल्या? मिल कोणाच्या काळात बंद झाल्या? स्वर्गीय इंदिरा गांधी असताना डिसिजन घेण्यात आला. दत्ता सामंत यांना बाजूला करून तुम्ही हा डिसिजन घेतलात आणि सगळ्या मिल तुम्ही बंद केल्या. आणि त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले उद्धव ठाकरे आहेत. लोक माफ करणार आहेत त्यांना? ह्या गिरणगावातल्या लोक, जे कामगार आहेत, त्यांची मुलं आता कदाचित असतील, दुसरी फळी असेल, तिसरी फळी असेल, ज्यांनी यांचे संसार उद्ध्वस्त केलेत. म्हणजे अक्षरशः काही कबाडखान्यामध्ये गिरणी कामगारांच्या घरातले स्टोव आणि भांडी विकली गेलेली आहेत, अशी तेव्हा चित्र आम्ही बघितलेली आहेत नवा काळामध्ये.
ती लोक यांना माफ करतील? तुम्ही कोणाला सोडणार? 93 मध्ये ज्यांच्यामुळे बॉम्बलास्ट झाला, त्याच बॉम्बलास्टमध्ये जो याकूब मेमन होता, त्याची मदार तुम्ही सजवायला गेलात. 93 मध्ये लोक 250 किंवा 300 गेले असतील, पण त्याच्यापेक्षा 1000 पटीने कोण बहिरा झालेला आहे, कोण आंधळा झालेला आहे, कोणाचा पाय गेलेला आहे, कोणाचा हात गेलेला आहे, ही कुटुंब विसरणार आहेत? आणि त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लागून तुम्ही पुन्हा लोकांकडे मतं मागताय मराठीच्या नावावर. असे असंख्य किस्से आहेत. एकीकडे यांनी केलेल्या असंख्य चुका, म्हणजे मधल्या काळात तर मी बघितलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट पण म्हणायचं बंद केलं होतं. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी कोणी एका युनिव्हर्सिटीने किंवा राज्यकर्त्यांनी दिलेली नाहीये, ही संविधानिक म्हणून दिलेली नव्हती. लोकांनी मनापासून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून संबोधलं होतं. हेच उद्धव ठाकरे मधल्या काळामध्ये राहुल गांधी बरोबर ते भारत जोडोला फिरत होते, तेव्हा वंदनीय बाळासाहेब म्हणत होते, शरम वाटली पाहिजे होती. आणि हे सगळे प्रकार मराठी मनावर कोरलेले आहेत. मराठी माणसं ह्याच्यातलं काही विसरलेलं नाहीत, आणि विसरलेलं नाहीत म्हणूनच मला खात्री आहे जे जे ह्याने केलेलं नुकसान आहे, हे नुकसान हे तातडीने तुम्हाला दिसेल, हे 15 तारीखच्या मतदानात दिसेल. राग आहे, प्रत्येकाच्या मनात राग आहे. आता ज्या ठिकाणी आपण हे बसलोय, इकडे ग्लॅक्सो पण कंपनी होती. ग्लॅक्सो कंपनी का बंद झाली? कुठे गेली ग्लॅक्सो? 22 फार्मास्युटिकल कंपन्या बंद गेल्या मुंबईमधनं. तेव्हा हेच महाशय होते, मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे तुमच्याकडेच होती, तुम्ही उत्तरं द्यायची आहेत त्याच्यासाठी. युनिकेम होती, ग्लॅक्सो होती, सिबागायगी होती. 22 फार्मास्युटिकल कंपन्या बंद झाल्या, 45 मिल बंद झाल्या. कधीतरी उत्तर देणार आहात का तुम्ही? आणि ही उत्तरं देताना आज आपण जे काय तुम्हाला चित्र दिसतंय मुंबईच्या, ती मुलं धडपडत आहेत अक्षरशः. म्हणजे मुलं आपापला रोजगार सांभाळण्यासाठी, घर चालवण्यासाठी अशा पद्धतीने चालली आहेत. आपण डेव्हलपमेंट म्हणतो, आणि यामध्ये खरोखर चांगल्या अर्थाने जर पुढे आले असतील तर भाजप सरकार मी म्हणेन, पण त्याच्याचबरोबर शिंदेसाहेब मधल्या 3 वर्षासाठी जे आलेत त्यांनी असंख्य लोकांची दुःख तरी समजू शकले. ते मुंबईच्या बाहेर ज्या ज्या रिडेव्हलपमेंटमध्ये ज्या ज्या लोकांना तुम्ही मुंबईच्या बाहेर पाठवलं, ते सगळे पुन्हा यायला पाहिजेत. कधीतरी जा, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, इकडनंच गेलेले आहेत तिकडे. ते बाहेर गावावरनं आलेले नाहीत कुठून, नाशिकवरनं वगैरे, ते मुंबईमधनं तिकडे फेकले गेलेत. त्यांना पुन्हा मुंबईमध्ये आणायचं आहे. या पद्धतीच्या आपण कामकाजाला सुरुवात केलेली आहे. जे बाहेरगावी गेलेत त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ जागेमध्ये आणा, आणि ते मुंबईकर समजा. कोळी, आगरी, पारसी हे मुंबईचे मालक आहेत. कोण ठाकरे, कुठनं आले, त्यांचा पूर्व इतिहास तर काढा, मग तुम्हाला कळेल ते खरोखर मुंबईचे कोण आहेत. मुंबई मराठी कोणी दिलंय तुम्हाला अधिकार? आणि होता तुमच्याकडे, बाळासाहेबांमुळे होता ते, पण ते तुमच्याकडनं निघून गेलेलं आहे. हे तुमचं ऐश्वर्य संपलंय. म्हणजे ही शेवटची धडपड. पहिल्यांदा एकट्याने लढून बघितलं, जमलं नाही. आता हातात हात घालून बघूया, तेही जमणार नाही. ही शेवटची धडपड आहे. कोण राहिले? मनसे म्हणणं बघा, किती लोकांचे मागच्या 5 दिवसामध्ये चांगले चांगले पदाधिकारी तुमचे निघून गेलेत. ज्यांनी स्वतःवर 5-5, 10-10 केसेस घेतल्यात, ती लोक पण बाहेर तुमच्याकडनं निघून जात आहेत. आणि उद्धव ठाकरेंकडे तर कोणच नाही राहिलंय. मी आणि माझं कुटुंब, ही संकल्पना त्यांचीच होती. देवाने फक्त तथास्तु म्हटलंय वरनं, त्याच्यामुळे फक्त ते आता चौघं राहिली आहेत. आणि हे चौघं तुम्हाला काय देणार आहेत आणि काय सांगणार आहेत? कधीतरी त्या लोकांमध्ये जा, लोकांमध्ये बसा, लोकांबरोबर फिरा. 5-5 आणि 10-10 करोडची गाडी घेऊन जर तुमचे युवराज्य लोकांमध्ये यायला लागले, आणि मुंबई महानगरपालिकेच्या मतदान आम्हाला करा म्हणून सांगायला लागले, तर हे कोणाला पटणार आहे? मुलगा एखादा गरीब असेल, पण त्याला पण सोशल मीडिया कळतंय. एखादा मुलगा गरीब असेल, पण तो पण ग्रॅज्युएट आहे, त्यालाही सगळं डेव्हलपमेंट कळते. आणि मुंबई महानगरपालिकेचा लेखाजोखा मी मांडू शकेन. मी सभागृहामध्ये मुंबई महानगरपालिकेचा लेखाजोखा मी मांडलाय. मत मागताना मराठी करून मागायचं, आणि 48च्या वर कॉन्ट्रॅक्टर, मोठे कॉन्ट्रॅक्टर, मागच्या 20 वर्ष काम करणारे, हे सगळे नॉन मराठी आहेत.
काळ्या यादीमध्ये आम्ही जेव्हा जास्त आवाज उठवला तेव्हा काळ्या यादीमध्ये काही लोकांना टाकलं आणि त्याच काळ्या यादीमध्ये म्हणजे किरण पावसकर, माझी कंपनी काळ्या यादीमध्ये, पण किरण पावसकरनी दुसरी कंपनी काढली, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मीच. म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लागतात नॉन मराठी, मत द्यायला लागतं तुम्हाला, फक्त मत हवं असतं मराठी. मराठी माणसांचा फक्त आणि फक्त वापर करण्यात आला, या पलीकडे उद्धव ठाकरेंनी काहीही केलेलं नाही. कारण मी एका मागच्या मुलाखतीत बोललो होतो की उद्धव ठाकरेंकडे ना त्यांचा भाऊ राहिला, ना वहिनी राहिली, ना कोण नातेवाईक राहिले, त्यांच्याबरोबर कोणी ज्या माणसावर राहिले नाही. कदाचित ते त्यांनी आपल्या मनाला लावून घेतलं असेल आणि या दुसऱ्या शिवाजी पार्कच्या भावाला त्यांनी बोलवलं असेल, ये बाबा माझ्यावर असं बडबडतायत, ते बरोबर तरी येऊन बस. ही त्यांची परिस्थिती आत्ताची. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेला आणि नगरसेवक सक्षम कसे असावेत, काम करणारे कसे असावेत. जर माझा नेताच 18 तास काम करत असेल तर माझा नगरसेवक पण करणार आहे, आमचा पदाधिकारी पण करणार आहे हे. आणि हे तुमच्यावर बिंबवावं लागतं की आम्हाला काम करणारे लोक पाहिजे, सक्षम लोक पाहिजे, त्यांना भेटणारे पाहिजे. मातोश्रीवर जाऊन कोणतरी बसणार, साहेब 11:30-12 नंतर खाली उतरणार, मग आले की 1 तास तुमच्याशी बोलणार आणि मग सांगणार ह्यांच्याशी बोलून घे, त्यांच्याशी बोलून घे. असे करून सगळे निघून गेले हो. ऐश्वर्य होतं ते बाळासाहेबांकडे होतं आणि हे ऐश्वर्य पुन्हा जपण्याचं काम शिंदे साहेबांकडनं आणि आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांकडनं झाले. हा रिझल्ट तुम्हाला काही दिवसात म्हणजे 16 तारीखला हा तुम्हाला रिझल्ट दिसून येईल असं मला वाटतंय. पावसकर साहेब, एक महत्वाचा प्रश्न, अशी चर्चा आणि असं कुजबूज असते, वरईला विशेष लक्ष केलं गेलंय शिंदेकडून, श्रीकांत शिंदेचं, एकनाथ शिंदेचं या वरईकडे विशेष लक्ष आहे. याचं कारण असं की स्वतः आमदार आदित्य ठाकरे या वरई विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे आहेत, म्हणून या वरईला विशेष लक्ष शिंदेकडून केलं जात आहे, एकनाथ शिंदेकडून किंवा श्रीकांत शिंदेकडून. काय सांगताय, असं काय स्पेसिफिक आहे का वरईसाठी? असं वरळीसाठी काही स्पेसिफिक नाही. वरळीच्या बाबत तुम्हाला एक साधं उदाहरण देईन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघाचे निवडून आलेले आमदार आणि इकडचा कोस्टल रोड होत असताना इकडच्या कोळी लोकांना स्वतःचे प्रश्न सोडवून हे देत नव्हते, अलाव करत नव्हते. त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी हायकोर्टात जाऊन हे होत असलेल्या कोस्टल रोडवर त्यांनी स्टे ऑर्डर आणली होती. ही शोकांतिका आहे. म्हणजे वडील तुझे मुख्यमंत्री, तुम्ही आमदार आणि त्या कोळी लोकांना जावं लागतंय कोर्टामध्ये. कशासाठी ते गेले? तर आम्ही यापुढे बोटी जाताना आमचा जो स्पॅन बनत होता त्याचे आम्हाला फक्त डिस्टन्स 60 मीटरचा होता, आम्हाला 120 पाहिजे. कारण बोटी सुरक्षित जाऊन सुरक्षित पुन्हा समुद्रात येऊ शकतील म्हणून. ते नाही तुम्ही करून देऊ शकला. ते करून दिलं असेल तर पहिलं शिंदे साहेबांनी आल्याबरोबर सांगितलं होतं, ती जबाबदारी माझ्यावर दिली होती की तू स्वतः तिकडे जा, त्यांच्याशी भेट करा, बोला, त्यांना काय पाहिजे ते विचारा. आणि मग 15 ते 16 मीटिंग, चहल साहेब तेव्हा कमिशनर होते, 15-16 मीटिंग घेऊन हे डिसिजन घेण्यात आला आणि त्यांना हवं असलेलं स्पॅन वाढवून देण्याची गरज आहे. ही जेव्हा टेक्निकली लक्षात आलं तर त्याच्यासाठी शिंदे साहेबांनी कशाचाही म्हणजे वेळ न काढता त्यांनी डिसिजन घेतला की यांना तातडीने तिकडे पाठव, काम करून द्या. पण कोळी लोक हे मालक आहेत, कोळी लोक बाहेर न आलेले नाहीत. आम्ही त्यांच्या एरियामध्ये ब्रिज बनवतोय, ते आमच्या रस्त्यात आलेले नाही आहेत, तर त्यांना पहिली सुखसोयी द्या आणि ते काम करून देण्यात आलं. मग त्यांना नुकसान भरपाई करून देण्यात आली. यांनी ते आपल्या मतदारसंघात लक्ष दिला नाही म्हणून आम्हाला लक्ष द्यावं लागलं आणि आम्ही लक्ष दिल्यानंतर किमया तुम्हाला दिसून आली. मागच्या वेळी आदित्य ठाकरे निवडून आले तेव्हा 67,000चं लीड होतं आणि यावेळी आदित्य ठाकरेने निवडून आले ते 7,000चं आलंय. विचार करा, 67,000वरनं 7,000वर ही व्यक्ती केवढी लोकप्रियता आहे यांची, याचा विचार करा. पावसकर साहेब, मुंबईसाठी आता काय विशेष बदल होऊ शकतात या 16 तारखेनंतर असं तुम्हाला वाटतं? मुंबईच्या बाबत एक तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे रस्त्यांचा. मिठी नदीचा आहे, कोस्टल रोडची डेव्हलपमेंट आता तुम्ही बघितलीत, गाडी आपण 12 मिनिटामध्ये आम्ही वरळीवरनं आत्ता चर्चगेटला जातोय. कोस्टल रोडचा पुढचा भाग जो आमचा जुहूपर्यंत चाललाय तोच त्याच पद्धतीने पुढेपर्यंत जाणार, अगदी विरारपर्यंत.
किंवा लोक ट्रॅफिकच्या ज्या समस्या आहेत त्या अर्ध्या त्याच्यातनं आमच्या सॉल्व्ह होतील. अटल सेतूचं काम चालू झाल्यामुळे मी सांगण्याची गरज नाही, पण जे पुण्याला जातात, गोव्याला जातात, कोकणात जातात, त्यांच्यासाठी किती सुविधा अटल सेतूची झाली आहे ही स्वतः जाऊन रस्त्यावरनं बघितल्यानंतर कळते. नवी मुंबईला होत असल्या एअरपोर्टचे उड्डाणं आता सुरुवात झाली आहेत. या एअरपोर्टवर ट्रॅफिक कंजेशनमुळे पुष्कळ वेळा असं व्हायचं की वेळेवर विमान यायचं, पण ते वरच घिरट्या घालत बसायचं, कारण त्याला खाली आपल्याला लँड करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. नवी मुंबईचं एअरपोर्ट फुल फ्लेश चालू झाल्यानंतर हे अद्ययावत आणि कदाचित देशातलं पण हे मोठं एअरपोर्ट असेल. या पद्धतीचे काम चालू आहे इन्फ्रास्ट्रक्चर. लोकांना काय पाहिजे, काय दिलं गेलं पाहिजे आणि मुंबईकडे लोक का यावीत याचे हे जे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचे आहेत, ही देण्याचं प्लॅन नुसतं नाही आहे, काम चालू आहे. भूमिपूजनं झालेली आहेत, काम चालू आहेत, अर्धी कामं झालेली आहेत. स्कूल कॉलेजेस असतील तर आज मराठी शाळांसाठी आम्ही बघतोय मराठी शाळा किती BMC मधनं बंद झाल्या, काय सुविधा त्यांना दिलेल्या आहेत त्याच्यावर काम चालू आहे. पोलिसांच्या वसाहती आहेत, त्या पोलिसांच्या वसाहतीवर त्याच्यावर कामकाज चालू आहे. जे प्रकल्प आजपर्यंत मागची 15 वर्ष 15, 20, 18 वर्ष तुझ्याकडे गांधीनगर ना, ज्या 15-20 वर्षाचे जे प्रकल्प रखडलेले आहेत ते शिंदे साहेबांनी आता त्यांच्या हिअरिंग पूर्ण केलेत की काही करा पण यांना त्याच जागेवर त्यांची घरं लवकरात लवकर द्या. ही सगळी यंत्रणा जी लागलेली कामाला बघितली तर कोणी कुठे पिकनिकला जात नाहीये. उद्धव ठाकरेंकडे एक होतं की सुट्ट्या पडल्या की मुलांना अमेरिका आणि लंडनला घेऊन फिरणारे व्यक्ती मुंबईचा विकास काय करणार. इकडे आज पंतप्रधानांना आपण बघतोय, मागची 10 वर्ष पंतप्रधान आपल्या देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांनी एक दिवस सुट्टी नाही घेतली आहे. शिंदे साहेबांनी 2022ला जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एक दिवस ते सुट्टीवर नाही गेलेत. ते आपल्या गावी जर गेले तर हे ताबडतोब सांगतात ते गावी गेले, शेतीवर गेलेत. अरे पण तुम्ही लंडन, अमेरिका, सिंगापूर करत होते, त्या तारखा देऊ शकतो मी. 15, 20 दिवस, 25 दिवस तुम्ही सुट्ट्यांवर जात होता आणि मुंबई महानगरपालिका आमच्याकडे द्या म्हणून सांगत होता. त्याच्यामुळे हे जर सगळ्याचा सारासार विचार केला की विचार करणारा नागरिक पण हा आपल्याकडचा सुसंस्कृत आहे, एज्युकेटेड आहे. मला खात्री आहे आत्ता 15 तारीखला होणाऱ्या निवडणुकांमध्ये यांचा सुकडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. हे शिवसेना नेते किरण पावसकर होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या, वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतींचा सदर आपण असंच चालू ठेवणार आहोत. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.